दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. बातमी आहे इगतपुरीतून. शाळेच्या मैदानात पहिलीतील विद्यार्थ्यावर चारचाकी वाहन चढवून गंभीर दुखापत झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या वडिलांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार कारचालक शिक्षक यश कदम, मुख्याध्यापिका श्रीमती मंत्री, त्यांचे पती पप्पू मंत्री या तिघांवर आणि शाळा व्यवस्थापन इगतपुरी येथील लिटल ब्लॉसम समिती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कुंडलिक काळू डावखर यांचा मुलगा हर्ष कुंडलिक डावखर हा इयत्ता पहिलीमध्ये लिटल ब्लॉसम स्कूल इगतपुरी येथे शिक्षण घेत आहे. 18 फेब्रुवारीला दुपारी त्याच्या शाळेच्या मैदानात चारचाकी वाहनाने धडक दिली. यावेळी यश कदम हे शिक्षक कार चालवत होते. अपघातानंतर जखमी विद्यार्थ्याला तातडीने हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र अपघाताबाबत सुरुवातीला शाळा प्रशासनाने चुकीची माहिती दिली. तसेच विशेष म्हणजे पोलिसात तक्रार दिल्यास मुलाच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होईल अशी भीती दाखवून दमदाटी केल्याचा गंभीर आरोप तक्रारदार कुंडलिक डावखर यांनी केला आहे. माझं नाव कुंडलिक डावखर आणि हा माझा मुलगा आहे हर्ष डावखर. याचं आहे ना शिक्षण सध्या लिटल ब्लॉसम शाळेत चालू आहे. त्याला ना 18 तारखेच्या रोजी आहे ना त्याच्या शाळेत ऍक्सिडेंट झालेला आहे. यश कदम सरांनी ना त्यांना निष्काळजीपणामुळे ना त्यांच्या गाडीने त्याला समोर उडवलेलं आहे आणि पळून गेलेला आहे शाळेतून. आणि युगेंद्र सरांनी त्याला दवाखान्यात नेलं. त्याच्या उपचाराला आम्हाला हेल्प केली. आम्हाला फोन केला अनु मॅडमनी आणि आम्हाला प्रिन्सिपल मार्फत खोटी माहिती भेटली का काही बोल. तर आम्हाला आहे ना दवाखान्यात माहिती मिळाली. तर त्यावेळेस आम्ही गेलो तर प्रिन्सिपलने काहीतरी चुकीची माहिती भेटली आमच्यापर्यंत. आणि शाळेच्या मॅनेजमेंटनं कोणतीही प्रकारचे आम्हाला सहकार्य केलं नाही का. मुलाला येऊन घरी बघितलं नाही का काय झालेलं आहे त्याच्यात कोणतीही मदत न करता यांनी प्रिन्सिपलने ना घरी नंतरून ज्यावेळेस 6-7 दिवस झाल्यानंतर घरी आले तर त्यावेळेस ते म्हणत तुम्हाला मुलाच्या शिक्षणाची काही सुरक्षेविषयी काही बोल असा प्रकार परत दुसऱ्या कोणा मुलासोबत होऊ नये म्हणून मी माझ्या एक पालकाच्या कर्तव्यानुसार मी त्या गुन्हा दाखल केलेला आहे सरांविरुद्ध आणि प्रशासक विरुद्ध. पण त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी हीच माझी इच्छा आहे. दरम्यान या घटनेमुळे शाळा परिसरातील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित झाले असून पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे. भागीरथ आतकरी, दक्ष न्यूज, इगतपुरी.